jungle. म्हैसाळ येथील बेकायदेशीर सदृश्य डान्स बारवर पोलिसांचा छापा. 10 जणांवर गुन्हा. मिरज तालुक्यातील म्हैसाळ येथे सुरू असलेल्या बेकायदेशीर डान्स बारवर उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने धडक कारवाई करत 5 तरुणीसह 4 ग्राहकांना ताब्यात घेतले. या कारवाईमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मिरज म्हैसाळ रस्त्यावरील राही पॅलेस या आलिशान बारमध्ये गेल्या अनेक दिवसापासून कोल्हापूर जिल्ह्यातील काही तरुणी नृत्य सादर करत असल्याची तक्रार पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. त्यानुसार सोमवारी रात्री सुमारे 9 वाजण्याच्या सुमारास उपविभागीय पोलीस अधिकारी प्रनिल गिल्डा यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकला. छाप्यादरम्यान बारमध्ये काही तरुणी डान्स करताना आढळून आल्या. तसेच दारूच्या नशेत असलेल्या काही ग्राहकांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. या कारवाईत जवळपास 2,06,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात 5 तरुणी, 4 ग्राहक आणि हॉटेल मॅनेजर अशा 10 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान इतक्या दिवसापासून बेकायदेशीर डान्स बार सुरू असताना मिरज ग्रामीण पोलिसांना याची माहिती नव्हती का, असा प्रश्न उपस्थित केला जात असून पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या कारवाईनंतर शहरात विविध चर्चांना उधाण आले असून संबंधितांमध्ये सेटलमेंट घडवून आणण्यासाठी काही जणांकडून मध्यस्थी सुरू असल्याची चर्चा देखील रंगू लागली आहे. SDPO मिरज यांना जी माहिती मिळाली होती त्याच्यानुसार एका म्हैसाळमधल्या एका लॉजमध्ये डान्स बार सदृश्य दारू पिऊन नृत्यांगांना नाचणं आणि नाचणं असा प्रकार सुरू होता. त्याच्या अनुषंगाने रेड करण्यात आली आणि त्यात कारवाई करण्यात आलेली आहे. मला वाटतं 10 जणांवर, बरोबर, आणि गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. BNS आणि महाराष्ट्र पोलीस कायदा त्याच्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. या अनुषंगाने अशा काही गोष्टी जर चालू असतील तर स्थानिक पोलिसांतर्फे आणि SDPO ऑफिसतर्फे तसंच आमच्या NCB तर्फेही कारवाई करण्यात येते.